रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत उभा वाद सुरू होता। मात्र हा वाद आता शमल्याची चर्चा आहे। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं। विधानसभा निवडणुकीत तटकरेंनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोप महेंद्र थोरवेंनी केला होता। तर थोरवे यांचे प्रतिस्पर्धी सुधाकर घारे यांना राष्ट्रवादीत घेत थोरवेंसमोर आव्हान उभं केलं होतं। याचा फटका आमदार थोरवेंना नगरपालिका, जिल्हा परिषद आणि निवडणुकीत बसला। थोरवेंनी मात्र आता नमती बाजू घेत रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद संपला असून एकत्र काम करणार असल्याचं मुलाखतीत म्हटलं। आमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये आता जे काही कटुता त्यामध्ये आमच्यात होती राष्ट्रवादी आमच्यामध्ये, ती सुद्धा आता कमी होत चाललेली आहे। पुढील काळामध्ये लवकरात लवकर रायगडचा हा असणारा पालकमंत्रीचा तिढा सुद्धा संपवून एक रायगडला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास जोमाने कसा होईल हा पुढील काळामध्ये आम्ही तिन्ही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, जसं जिल्हा परिषदला एकत्र त्या पद्धतीने आलेलो आहोत, अशाच पद्धतीने आता आमच्यातली असणारी कटुता बाजूला ठेवून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास करण्यासाठी तटकरे परिवार असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।